नमस्कार, मी सर्जेराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। नमस्कार। व्यासपीठावरची रंगमंचावरची सगळी विद्वान मंडळी, नट मंडळी, निर्माते मंडळी, राजकारणातली मंडळी, सगळ्यांना नमस्कार। अहमदनगर हे माझ्या गावापासून म्हणजे दौंड या गावापासून खूप जवळचं आहे। माझं एक नातं आहे वेगळं दौंडचं आणि अहमदनगरचं। दुसरं असं की मी ज्यांना आयुष्यात खूप मानलं असे प्राध्यापक मधुकर तोरणमल हे अहमदनगरचे, ज्यांच्यापासून मी खूप शिकलो। म्हणजे नगरसारख्या त्या काळातल्या मागासलेल्या असं म्हणायला पाहिजे, कारण मुंबई पुणे हे जवळजवळ राज्यच करत होतं सगळ्या गोष्टीमध्ये। अशा ठिकाणच्या एका भागामध्ये प्राध्यापक असलेले तोरणमल, त्यांचे शिक्षक क्षीरसागर यांनी त्या काळामध्ये राज्य नाट्य स्पर्धेमध्ये पुण्या मुंबईच्या सगळ्या लोकांना मागे टाकून अप्रतिम पारितोषिकं मिळवली। इतकंच नव्हे तर पुढे ते मुंबईला गेले आणि तिथे त्यांनी त्यांचा जम बसवला, उत्तम नाटकं सादरी केली। आम्ही भाग्यवान आहे की सिंहासन या सिनेमामध्ये मामानी भूमिका पण केली। इंग्रजीवर प्रचंड महत्त्वाचं, शेक्सपियर त्यांना सगळा तोंडपाठ होता असं तुम्ही सांगितलं। ऑथेल्लो म्हटल्यानंतर घडाघडा ऑथेल्लोमध्ये संवाद असे म्हणायचे, इतकी त्यांचं इंग्रजीमध्ये प्रभुत्व होतं असे मामा तोरण। आय एम व्हेरी प्राऊड की आज आपल्यात नाही येत, पण त्यांच्याकरता एकदा टाळ्यांचा जोरदार गजर करा, कारण त्यांच्यामुळे अहमदनगर आणि आजचं अहिल्यानगर हे प्रसिद्धीला आलं। वी ओ हिम। इतकं सुंदर म्हणजे विद्वत्तापूर्ण असा एक त्यांचा भाग होता। दुसरं एक मला आज नाट्यसंमेलनाच्या निमित्तानं बोलायचं अध्यक्ष म्हणून, आणि मला ते अहमदनगरमध्ये जाणवतं की इथे महानगरपालिकेने सांगूनही इथे थिएटर केलेलं नाही। सगळ्यांची तक्रार आहे की तिथे थिएटरच नाही आहे, आणि मला तर आश्चर्य वाटतं की सभापती इतके आमचे जवळचे आहेत आणि त्यांनाही असं वाटलं की इथे थिएटर नाही हक्काचं, म्हटल्यानंतर त्यांनाही ते कळेल की वय नाही आहे। पण मला थोडंसं प्रशांत बोलला त्या पलीकडे असं वाटतं मला, बरं झालं थिएटर नाही झालं। त्याचं कारण असं की आजचा जमाना, आत्ता झावरे सर, हा नुसता थिएटरचा नाही आहे। इथे जे तरुण नटमंडळी आहेत त्यांना एका कल्चरल कॉम्प्लेक्समध्ये राहायला पाहिजे। नुसतं एक थिएटर ही कल्पना आता चांगली आहे पण ठीक आहे, परंतु आज इथला जो नृत्य, गाणं, पेंटिंग्स, रांगोळी मी बघितली, या सर्व कलांच्या मध्ये प्रगत होण्यासाठी म्हणून तुम्हाला अहिल्यानगरमध्ये एक सगळ्या कलांना इथे वाव मिळेल असं एक कल्चरल कॉम्प्लेक्सची गरज आहे। आणि आता तुम्हाला बांधायचंच आहे तर नुसतं थिएटर नका बांधू। आणि थिएटरच्या पण कल्पना जुन्या झाल्या तर थिएटर पण आमचा अशोक होता, काय होतं अशोकचं आणि या प्रशांतचं कसं असतं, त्यांच्या नाटकाला 1000 1500 लोक येतात, पण दरवेळेला एवढी गर्दी असते असं नाही। मोठा अभिप्रेत आहेच, परंतु तरीही 700-800ची नाट्यगृह, 200चं एक नाट्यगृह प्रायोगिक नाटकासाठी, 50चं एक नाट्यगृह अगदी छोट्या नाटकासाठी, तालमीसाठी जागा, एक नृत्याची तालीम व्हायला, एक नाटकाची तालीम व्हायला यासाठी पाहिजे, आणि त्या कॉम्प्लेक्समध्ये एक सिनेमागृह पाहिजे। कारण आज ग्रामीण भागातली मुलं पुष्कळ शॉर्ट फिल्म्स करतात, त्यांना आता मोबाईल त्यांच्या हातात आल्यामुळे, त्यातला कॅमेरा असल्यामुळे मनामध्ये एखादी कविता जशी तुमच्या उमटते, कुठल्याही भावने असेल, प्रेमभावना असेल, त्यातलं पश्चात्ताप असेल किंवा राजकारणामध्ये आलेला एक कटू अनुभव असतो, हे सांगायला एक चांगलं व्हिज्युअल मीडियम म्हणजे शॉर्ट फिल्म आहे आणि सिनेमा आहे। पुण्याचं जे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल होतं तो मी आज दुपारीच बोलत होतो, या सगळ्या ठिकाणी मुंबई पुण्यापेक्षा सुद्धा आज लहान लहान गावातून फिल्म मेकर येत आहेत। या फिल्म मेकरना सिनेमा कळणार कसा,
या फिल्म मेकरना नाटक कळणार कसं, अभिनय म्हणजे काय, दिग्दर्शन म्हणजे काय, मेकअप म्हणजे काय. नाटक केवळ इथे यायचं आणि या स्पेसमध्ये सादर करायचं एवढंच नाहीये, त्यात अनेक गोष्टी आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की सभापतीजींनी आग्रह जर धरला तर एक चांगला कल्चरल कॉम्प्लेक्सचा इथे धरावा की ज्यामध्ये मोठं थिएटर आहे, अशोक खांडे परफॉर्म करू शकतात, दुसरी आणखीन प्रयोगी नाटकं येतील. आणि केवळ नाटकच नाही तर संगीत, त्यानंतर नृत्य, या सगळ्या गोष्टी आणि सिनेमा, या सगळ्या गोष्टी आज या सगळ्या तरुण तरुणींच्या पुढे एक आव्हान म्हणून राहतात. त्यांची भाषा आहे, आज त्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे, त्यावर ते चित्र घेतात, फोटो काढतात, मोबाईलमध्ये ते लहान लहान सिनेमे करतात. आज अहमदनगरसारख्या ठिकाणी आज अशा गोष्टींची गरज आहे असं मला वाटतं. नाट्यगृह तर बांधलंच पाहिजे, पण त्याबरोबर एक मोठा कॅम्पस घेऊन या गोष्टी व्हायला पाहिजेत. आणि मग त्याला एक यूथ सेंटर असं एक नाव देऊन ते केलं पाहिजे. आणि महानगरपालिकेचं काम आहे. शिंदे साहेब, आपल्याला मी एक गोष्ट सांगू इच्छितो की जगभर जे फिल्म फेस्टिवल होतात त्यामध्ये जबाबदारी फिल्म फेस्टिवलची शासनाची नसते, तिथल्या म्युन्सिपाल्टीची असते. लंडन फिल्म फेस्टिवल ग्रेटर काउन्सिल ऑफ लंडन करतो, कान फिल्म फेस्टिवल कानची नगरपालिका करते. जसं पाण्याची सोय करायला पाहिजे, आरोग्याची सोय करायला पाहिजे, गटारींची व्यवस्था करायला पाहिजे, शिक्षणाची व्यवस्था करायला पाहिजे, तसं सांस्कृतिक मूल्यांची पण जपणूक करण्यासाठी अशा गोष्टी पाहिजेत. आणि हे नगरपालिकेचं कर्तव्य आहे. याची जबाबदारी शासनावर टाकून मोकळे नका होऊ. हे महानगरपालिकेचं काम आहे. आणि जो अध्यक्ष असतो, जो कमिशनर असतो, त्याला काळाची गरज कळली पाहिजे. जगात कुठेही कुठलंही फिल्म फेस्टिवल हे सरकार नाही करत, ही तिथली म्युन्सिपाल्टी करते. त्यामुळे इथल्या महानगरपालिकेने हे करावं. परंतु मला कल्पना आहे, कारण सभापती मनातल्या मनात हसत असतील आत्ता, कारण तुम्ही म्हणता महानगरपालिका, पण त्याचं फंडिंग शेवटी ते मंत्रालयातूनच होतं. तर नगरव्यवस्था नावाचा एक प्रकार असतो आणि तो एक विभाग असतो वेगळा. त्यामुळे तुम्हाला शासनात जाऊन त्या नगरव्यवस्थेमधून पैसे महानगरपालिकेला काढायला पाहिजेत आणि हे सगळं होईल. आणि मला असं वाटतं की आज अहिल्याबाईंचे वंशज इथे आहेत. मला अतिशय आनंद होतो. मला सगळ्यात गोष्ट तुमची काय आवडली माहितीये? तुमच्या चेहऱ्यावरचं हसू. गिव्ह अ बिग हँड. तुम्ही बघितला राजकारणी माणसाच्या चेहऱ्यावरती असं इतकं प्रसन्न हसू फार कमी वेळात. काय सुंदर हसू आहे तुमचं. आणि तुमचं सुंदर हसू आहे तसं आश्वासन पण सुंदर असलं पाहिजे. सो गिव्ह अ बिग हँड. आणि आज ते सभापती म्हणजे तुम्हाला कल्पना आली का काय असते? एखादा जर काय आवाज करायला लागला, बसा, फक्त एवढ्याच आवाजात बोलायचं. मी अजून त्यांचा आवाज नाही ऐकला, पण नक्कीच गंभीर असणार. आणि मला आणखीन एक गोष्ट प्रौढीची वाटते, आपले सगळं प्रश्न कळण्याची ताकद त्यांच्यात आहे. काय सांगा मला? यु नो, इज अ सायन्स स्टुडंट. ते MSc बॉटनी आहेत. फार कमी लोक त्या राजकारणामध्ये एवढं शिकलेले. ही गॉट अ मास्टर. ही MSc बॉटनी, सायन्स करणारा माणूस, वनस्पती शास्त्र करणारा माणूस. ज्याला वनस्पती कळते त्याला माणूस सहज कळेल. आता जे आपण हसलात त्याच हसूनी आम्हाला काहीतरी इथे द्या. आमच्या अहमदनगरवासियांची ही मागणी आहे. मला अतिशय आनंद होतो की या आमच्या लोकांनी त्यांना निवडलं. एक कधीतरी एकदा हसणारा राजकारणी माणूस असं एकदा आम्हाला बघायला मिळालं, याचा एक आनंद आहे. गिव्ह अ बिग हँड. तर मी सगळ्या नियामक मंडळाचं, सगळ्या मंडळींनी ज्यांनी आज एवढा मोठा उपद्व्याप केला या ठिकाणी 20 दिवसात रेकॉर्ड केलं. जावरे साहेब, तुमची कंपनी सगळीची काय आहे त्या सगळ्यांना खरोखरच अभिष्ट चिंतन. छान काम केलं तुम्ही सगळ्यांनी. आणि अतिशय शिस्तप्रिय असा इथे ऑडियन्स आहे. इथे हालचाल नाही, काही नाही. चेहऱ्यावर सगळ्यांच्या आपल्या सभापतींसारखंच हसू आहे. आणि तुम्ही अगदी खात्रीलायक करा